खरं तर अतिशय दाटीवाटीचा असलेला हा परिसर आहे आणि आपण जर थेट बचाव कार्याची दृश्य बघितली तर या ठिकाणी आत्ताही एनडीआरएफचे जवान जे असतील ते, त्याचबरोबर अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते पूर्ण शर्थीचे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र दगडच इतका मोठा आहे, इतके मोठे मोठे दगडी या ठिकाणी कोसळलेले आहेत की एनडीआरएफच्या जवानांना त्या हटवण्यासाठी मोठं कष्ट करावं लागतं आहे। खरं तर या ठिकाणी यंत्रणा पोहोचणं अशक्य आहे। आपण हा जर परिसर बघितला तर संपूर्णपणे या ठिकाणी दाटीवाटीची झोपडपट्टी असलेला हा परिसर आहे आणि आपण हा थेट डोंगर बघितला तर हा तो डोंगर आहे ज्याचा मोठा असा असलेला हा दगडाचा भाग या ठिकाणी कोसळलेला आहे। तो थेट या घरांवर कोसळलेला आहे। यामध्ये 5 ते 6 जण अजून अडकून असल्याची माहिती जी आहे ती स्थानिक देत आहेत। त्यामुळे सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफ यांच्यासमोर एक मोठं आव्हान आहे की या ठिकाणी प्रथमतः या अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं। खरं तर 3:30-4 वाजताच्या दरम्यान ही घटना घडलेली होती आणि आता सुमारे 3 ते 4 तास उलटून गेलेले आहेत। अगोदर प्रचंड पाऊस होता आणि त्या पावसाबरोबरच दाटीवाटीच्या असलेल्या या गल्ल्या आपण जर बघितल्या तर यातून मार्ग काढत अग्निशमन दलाच्या जवानांना आणि एनडीआरएफला या ठिकाणी पोहोचावं लागलं आणि त्यानंतर हे बचाव कार्य सुरू झालेलं आहे। सध्या अग्निशमन दलाचे जवान असतील, त्यांचे वरिष्ठ असतील, एनडीआरएफच्या जवानांचे वरिष्ठ असतील या ठिकाणी दाखल आहेत आणि या ठिकाणी वेगवेगळ्या यंत्रणांच्या साहाय्याने या ठिकाणी आतमध्ये अडकलेल्या लोकांना काढण्यासाठीचे प्रयत्न बरोबर आहे। त्यामुळे बचाव कार्य हे युद्ध पातळीवरती आता सुरू झालेलं आहे आणि आमचे प्रतिनिधी प्रशांत बडे आपल्याला माहिती देत आहेत। प्रशांत, ही दृश्य आम्ही पाहतोय, अतिशय दाटीवाटीनं ही घरं लागून आहेत, त्यामुळे एनडीआरएफ असेल किंवा एकूणातच प्रशासन असेल यांना काय नेमकी आव्हानं येत आहेत? खरं तर या ठिकाणी पोहोचणंच एक सगळ्यात मोठं आव्हान होतं, कारण घाटकोपरच्या हिमालय सोसायटीपासून वर जिथे रस्ता संपतो आणि गल्ल्या सुरू होतात, आपण जर बघितलं तर या सगळ्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून या ठिकाणी या सगळ्या एनडीआरएफच्या जवानांना या दाटीवाटीचा हा सगळा परिसर आपण बघितला तर हा सगळा या ठिकाणी घरांचा दाटीवाटीचा परिसर आहे आणि या ठिकाणून या गल्ल्यांमधून अग्निशमन दलाचे जवान असतील किंवा हे बघा इतक्या अरुंद अशा ह्या गल्ल्या आहेत। आपण जर थेट दृश्य पाहिली तर इतक्या अरुंद गल्ल्यांमधून या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांना वर यावं लागलं। त्यानंतर एनडीआरएफचे जवान या ठिकाणी यायला त्यांना साधारणतः खूप वेळ लागला, कारण अतिशय दाटीवाटीच्या जवान असल्यानंतर काही लोकांना रेस्क्यू केलं, मात्र अजूनही या ठिकाणी 5 ते 6 जण अडकलेले आहेत। खरं तर आशरचा परिसर बघितला किंवा संतोषी नगर परिसर बघितला, या सगळ्या परिसरामध्ये काय 3 ते 4 घटना घडलेल्या आहेत। दरड कोसळून मृत्यू झालेले आहेत, मोठं नुकसान झालेलं आहे। आता ही दरड कोसळली आहे। पालिकेचा विभाग होतो, या अगोदरच या ठिकाणचे काही अधिकारी जे आहेत ते मॅनहोल प्रकरणामध्ये त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे। मात्र या अशा परिसरामध्ये ठिकाणी मोठमोठ्या डोंगराच्या खाली खरं तर ही दगडाखाली राहणारी सगळी लोक आहेत आणि या दगडाखाली यांचं जगणं सुरू असताना रात्री 3 ते 4 वाजता काळाचा घाला जो आहे तो त्यांच्यावर आलेला आहे। आपण या ठिकाणी बघितलं तर एक पिंपळाचं मोठं झाड आहे, या मोठ्या झाडासह हा प्रचंड मोठा डोंगर या सगळ्या 4 ते 5 घरांवर कोसळलाय आणि यामध्ये काही लोकांना रेस्क्यू केलंय, काही मृतदेह बाहेर काढलेले आहेत, तर अजूनही 4 ते 5 लोक या ठिकाणी अडकलेले आहेत। सगळ्यात मोठं रेस्क्यू कार्य जे आहे ते या ठिकाणावरून हे दगड हटवणं आहे आणि हे दगड हटवल्यानंतर या जे लोक आहेत ते काढणं आहे। पावसानंतर कुठे थोडी नंतर आहे आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता रेस्क्यू ऑपरेशन त्याला आलेला होता, कारण अगोदर काळोख होता, पाऊस मोठ्या प्रमाणात आणि अशा वेळेस हे रेस्क्यू कार्य जे आहे ते खूप कठीण झालेलं होतं। आपण जर बघितलं तर इंडिया जवान जे आहे आणि याच परिसरामधून आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे आपल्याला पहिल्यापासून अपडेट्स देतात। आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊयात। प्रशांत, सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे? 6 जण जे अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी कसे प्रयत्न सुरू आहेत, काय अपडेट्स मिळत आहेत? खरं तर आपण हा परिसर बघितला, या ठिकाणी आताही घटनास्थळी अग्निशमन दल एनडीआरएफ जवान असतील या ठिकाणी दाखल आहेत। आपण या ठिकाणी जवान माध्यमातून इथलेल्या शोध घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते मदतीला आहेत, मात्र प्रचंड तर इथे आहे, झाड आपण बघितलं तर कोसळलेलं आहे आणि अग्निशमन दलाच्या जवानांना इथे पोहोचण्यासाठीच खूप
वेळ नव्हता, कारण अतिशय दाटीवाटीचा डोंगराचा हा परिसर आहे, जिथे वाहन तर पोहोचणं अशक्य आहे, मात्र माणसांना देखील एका सिंगल रांगेने या ठिकाणी पोहोचत अशी स्थिती. त्यामुळे आपण एक बचाव कार्य बघू शकतो. एक एक अग्निशमन दलाचा जवान आणि एनडीआरएफचा जवान जो आहे तो एक एक रांगेत उभा असतो या ठिकाणी. यांगेतून ही ते जाते. जो राणा रोड आहे तो काढला जातो आहे. मस्त हा दगड तो सध्या काम सुरू आहे. आणि त्याचबरोबर एक रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते अल्ट्रा सेन्सर प्रणाली जी आहे तिच्या माध्यमातून इथे शोध घेतला जातो आहे. डॉग स्क्वॉड देखील काही वेळापूर्वी या ठिकाणी आलेलं होतं, मात्र या डॉग स्क्वॉडला इथे हे शोध कार्य जे आहे ते करणं अशक्य झालं. त्यामुळे अत्याधुनिक यंत्रणा आता एनडीआरएफच्या जवानांनी या ठिकाणी आणलेल्या आहे. काही एनडीआरएफचे अधिकारी आपण पाहू शकतो जे मार्गदर्शन करतायत इथल्या एनडीआरएफच्या जवानांना. या ठिकाणी शोध कार्य, खरं तर या जे 6 लोक या ठिकाणी अडकलेले आहेत तर त्यांना शोधणं हे सगळ्यात मोठं आहे. आणि त्याबरोबर या ठिकाणी हा जो दगड आहे तो तोडून काढण्याचा प्रचंड मोठा भाग जो आहे तो या ठिकाणी कोसळलेला आहे. तो दगड या ठिकाणी तोडून काढणं आणि त्याखाली ढिगाऱ्याखाली स्वतःला बाहेर काढणं असं मोठं या ठिकाणी सुरू आहे. आपण बघितलं तर सुमारे 2 ते 3 तासापासून एनडीआरएफचे जवान जे आहेत अडकलेल्या नागरिकांचा शोध घेताना पाहायला मिळत आहे. एनडीआरएफचे वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे या ठिकाणी या परिस्थितीवर नियंत्रण आहे. घाटकोपर पोलीस असतील, साकीनाका पोलीस असतील ते देखील घटनास्थळी आहेत. या ठिकाणी ज्यावेळेस घटना घडली काही नागरिक होते जे या मदतीला त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना, फायर ब्रिगेडला या ठिकाणावर होतं. नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. कितने बजे की घटना हुई? अग्निशमन दल पहुंचा या एनडीआरएफ वगैरह? नहीं आखिरी टाइम पे नहीं पहुंचे, उनको 1 से 1.5 घंटा गया। ये 3 से 4 बीच का है, 3 से 4 बजे का मैटर जो हादसा हुआ है। तो क्या है 3 से 4 बजे का मैटर जो हादसा हुआ है, तो उनके तक कांटेक्ट किया, उनको आरडीएफ की टीम जो थी और ये इसकी, तो उनको फ़ोन किया तो उनको आने में 1-1.5 घंटे के ऊपर ही गया, लोगों का कहना ये है।